नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण के फिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया मिल्क फूड लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 709 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 432.10 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 824.45 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 490 रुपये. आणि मिल्क फूड लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 12.75%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट आणि 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1364.90 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 19,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,543.70 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 725 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 72.85%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 9 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया के फिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 882 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 14,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 898 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 368.15 रुपये आणि के फिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 130.68%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 5 रुपये 75 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 980.90 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 78,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,138.90 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 630.60 रुपये आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 53.81%चे रिटर्न दिले आहे आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने 4 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,815 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 5,674.75 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,767.80 रुपये आणि हिंदुस्तान
एरोनॉटिक्स लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 157.50% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 13 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 21 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया दुपारी 4 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.